9 वर्षापासून मानसिक आर्थिक शोषणाचा गंभीर आरोप. प्राचार्य वशिष्ठ चौबे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार. सर्व प्राध्यापक प्राध्यापिकांचा ठाम पाठिंबा. मुदतवाढ कशासाठी? नागरिकांमध्ये चर्चा. अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी. श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील प्राचार्य वशिष्ठ चौबे यांच्या विरोधात गेल्या 9 वर्षापासून मानसिक व आर्थिक शोषण तसेच महिला प्राध्यापकांशी अवाच्य व अपमानास्पद भाषेत वागणूक दिल्याचे गंभीर आरोप करत प्राध्यापक सत्येंद्र बस्तीराम गडपायले यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात NCR दाखल केले आहे. विभाग प्रमुख आहे आणि आज आम्ही अवघे 2-3 मिनिट उशीर असताना त्यांनी डॉक्टर वशिष्ठ चौबे यांनी गेट बंद केलं. ते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. 31 जानेवारीला संपलेला. तसं तर त्यांचे 2 जानेवारीलाच 62 वर्ष पूर्ण झालेले आहेत, परंतु अनधिकृतपणे ते इथे कॅबिनमध्ये बसलेले आहेत आणि आम्हाला बोलवून, प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं की ये कॉलेज तुम्हारे बाप का नहीं है, ये हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आले. आमच्या खूप अर्वाच्य मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले आणि आम्ही म्हणून कित्येक या 9 वर्षापासून या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला, तो आम्ही आज झुगारून देत आहोत. आम्हाला हा प्राचार्य नको आहे. याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाहीये. अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमच्या माध्यमातूनच सगळीकडे हा प्रचार केला की माझं 3 वर्षाचं मला पत्र मिळालेलं आहे. हे तुम्हालाही माहिती आहे. त्यांच्याकडे अद्यापपर्यंत या घटकेला जितके वाजले असतील आतापर्यंत त्यांच्याकडे एकही कागद पुरावा म्हणून असल्यास मागून घ्यावा. सर, त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बिना एक्सचेंजचा फील्डवर बसू शकत नाही, गुन्हा दाखल होते की नाही. मग असं असूनही गुन्हा जर दाखल होत नसेल तर मग आम्हाला आज यावं लागलं. हा प्रसंग घडला आणि आम्ही सगळ्यांचा आता बांध फुटलेला आहे. आणि तक्रार करताना आमच्या सहकार्यांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीचा आम्ही सगळ्या महिला वर्ग समर्थन करतो. मॅडम, 2 दिवसाअगोदर आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये आलेलो होतो आणि सांगितलं त्यांनी किंवा तुमच्याकडे चार्ज दिलेला आहे आणि एक्सटेन्शन मिळालं असं सुद्धा सांगितलेलं. काय सांगा? तर माझ्याजवळ जे जुनं पत्र होतं त्या जुन्या पत्रानुसारच मला त्यात कंटिन्यूचं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे पत्र दिलं आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं आदेश रद्द करण्यात आलेला आहे असं त्याच्यात लिहिलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही करू शकता. पण त्याच्यानंतर मला मॅनेजमेंटकडून थोडीशी विनंती करण्यात आली, विनंतीवजा सूचना करण्यात आली की मॅडम आजच्या तारखेत तुम्ही कुठेही सह्या करू नका. तेव्हापासून मी सह्या करणं बंद केलं. आता वशिष्ठांना 2 मिनिटं जरी यायला वेळ झाला तरी गेट बंद केलं जाते. असं अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही होत नाही. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही की त्या उशिरा आलेल्या लोकांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्यासोबत अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर जाऊन ही व्यक्ती जोरजोरात ओरडत होती. आणि मग हे जेव्हा आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि त्यांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी आम्हालाही सांगितलं यहाँ से निकल जाओ. जर अशा प्रकारची मनोवृत्ती घेऊन एखादा प्राचार्य शिक्षकांशी प्राध्यापकांशी बोलत असेल तर त्यांची मानसिकता कुठली आहे हे आपल्याला माहिती.